नमस्कार. कधी विचार केलाय आपण गाडी दुरुस्तीला देतो किंवा सोनं गहाण ठेवतो हे अगदी रोजचे व्यवहार आहेत नाही का? पण तुम्हाला माहितीये या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमागे एक कायदा असतो. हो, आज आपण याच कायद्यातल्या दोन महत्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत. बेलमेंट आणि प्लेज, अगदी सोप्या भाषेत. तर मग विचार करा, एकीकडे आहे गाडी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी देणं आणि दुसरीकडे आहे सोनाराकडे दागिने ठेवून कर्ज घेणं. आता या दोन म्हणजे पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये कॉमन काय असू शकतं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ह्या दोन्हींना एकच कायदेशीर धागा जोडतो. आणि याचं उत्तर कुठे मिळतं माहितीये? तब्बल 150 वर्ष जुन्या, 1872च्या भारतीय करार कायद्यामध्ये. याच कायद्यातल्या दोन संकल्पना आहेत ज्या आपल्या रोजच्या आयुष्यातल्या या व्यवहारांना एक दिशा देतात. चला तर मग ओळख करून घेऊया त्यांची. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया पहिल्या संकल्पनेपासून, बेलमेंट. काय आहे हे नक्की बेलमेंट? तर बघा, कायदा काय म्हणतो. कलम 148 असं सांगतं की बेलमेंट म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडे कोणत्या तरी खास कामासाठी आपली वस्तू सुपूर्द करणं आणि ते काम झालं की ती वस्तू परत घेणं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? इथे फक्त वस्तूचा ताबा दिला जातो, मालकी हक्क नाही. मालकी मूळ मालकाकडेच राहते. आता या व्यवहारामध्ये दोन लोक असतात. जो वस्तू देतो त्याला म्हणतात बेलर आणि जो ती वस्तू घेतो त्याला म्हणतात बेली. सोपं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही तुमच्या मित्राला एक पुस्तक वाचायला दिलं, तर तुम्ही झालात बेलर आणि तुमचा मित्र झाला बेली. सिंपल. बरं, मग कोणत्याही व्यवहाराला आपण बेलमेंट कधी म्हणू शकतो? त्यासाठी 4 गोष्टी पूर्ण व्हायला लागतात. 1. वस्तूची डिलिव्हरी व्हायला हवी, म्हणजे ताबा दिला पाहिजे. 2. ते देण्यामागे काहीतरी खास कारण, म्हणजे एक विशिष्ट हेतू असला पाहिजे, जसं की दुरुस्ती किंवा सांभाळणं. 3. ते काम झालं की वस्तू परत मिळायला हवी. आणि 4. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, मालकी हक्क ट्रान्सफर होत नाही. तो मूळ मालकाकडेच म्हणजे बेलरकडेच राहतो. आणि हो, बेलमेंट दोन प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे मोफत, ज्याला ग्रॅच्युटस म्हणतात. म्हणजे कसं, तुम्ही तुमच्या मित्राला तुमची गाडी एका दिवसासाठी वापरायला दिली, यात पैशांचा काही संबंध नाही. आणि दुसरं असतं मोबदल्यासाठी, म्हणजे नॉन ग्रॅच्युटस. उदाहरणार्थ, आपण कपडे ड्रायक्लिनिंगला देतो. इथे आपण त्या सेवेसाठी पैसे देतो. पण लक्षात घ्या, दोन्हीही बेलमेंटच आहेत. ओके, तर बेलमेंट आपल्याला कळालं. आता वळूया प्लेजकडे. खरं सांगायचं तर प्लेज हा बेलमेंटचाच एक स्पेशल प्रकार आहे. मग तो वेगळा कसा आहे? चला बघूया. तर भारतीय करार कायद्याचं कलम 172 काय सांगतं? जेव्हा एखादं कर्ज फेडण्यासाठी किंवा एखादं वचन पूर्ण करण्यासाठी सिक्युरिटी म्हणून, सुरक्षा म्हणून वस्तूंचं बेलमेंट केलं जातं, तेव्हा त्याला प्लेज म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर गहाण ठेवणं. इथला कीवर्ड आहे सुरक्षा. इथे सुद्धा दोन पक्ष आहेत. जो व्यक्ती कर्ज घेण्यासाठी आपली वस्तू सुरक्षा म्हणून देतो त्याला म्हणतात पॉनर, आणि जो ती वस्तू ठेवून घेतो आणि कर्ज देतो त्याला म्हणतात पॉनी. आपलं ते सोन्यावर कर्ज घेण्याचं उदाहरण आठवा. त्यात आपण असतो पॉनर आणि ती बँक किंवा सोनार असतो पॉनी. प्लेजसाठी काय गरजेचं आहे? तर बघा, इथेही वस्तूची डिलिव्हरी होते, म्हणजे ताबा दिला जातो. पण तो कशासाठी? फक्त आणि फक्त कर्जासाठी, सुरक्षा म्हणून. दुसरं म्हणजे एक कर्ज असणं आवश्यक आहे. आणि तिसरं, एकदा का कर्ज फेडलं की ती वस्तू परत मिळायलाच हवी. ओके, तर आता आपल्याला बेलमेंट म्हणजे काय आणि प्लेज म्हणजे काय हे दोन्ही कळालंय. पण मग त्यांच्यातला नेमका मुख्य फरक काय आहे? चला आता हेच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून एकदम स्पष्ट करून घेऊया. या दोन्हींमधला सगळ्यात मोठा फरक आहे त्यांच्या उद्देशाचा. बघा, बेलमेंटचा उद्देश काहीही असू शकतो, दुरुस्ती, वापरण्यासाठी देणं किंवा फक्त सांभाळायला ठेवणं. पण प्लेजचा उद्देश फक्त एक आणि एकच असतो, कर्जासाठी किंवा वचनपूर्तीसाठी सुरक्षा. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा फरक, तो म्हणजे वस्तू विकण्याचा हक्क. बेलमेंटमध्ये बेलीला, म्हणजे ज्याच्याकडे वस्तू आहे, त्याला ती विकण्याचा अजिबात अधिकार नसतो. पण प्लेजमध्ये जर कर्जदाराने म्हणजे पॉनरने वेळेवर पैसे परत केले नाहीत, तर पॉनीला ती वस्तू विकून आपले पैसे वसूल करण्याचा कायदेशीर हक्क मिळतो. आणि हाच या दोन्हींमधला सगळ्यात मोठा निर्णायक फरक आहे. बरं, हे सगळं तर ठीक आहे, पण हा सगळा कायदेशीर कीस पाडणं इतकं महत्त्वाचं का आहे? आपल्याला काय फरक पडतो याने? तर फरक पडतो कारण याचं उत्तर आपल्या रोजच्या आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्याशी जोडलेलं आहे. जरा विचार करा, बेलमेंट आहे म्हणूनच आपण आपल्या वस्तू भाड्याने देतो, दुरुस्तीला देतो किंवा कोणाकडे तरी सांभाळायला देतो एका विश्वासाने. आणि दुसरीकडे प्लेज आहे म्हणूनच बँका आणि इतर संस्था कर्ज द्यायला तयार होतात, कारण त्यांना एक सुरक्षा मिळते,
याच सुरक्षेमुळे आपल्या अर्थव्यवस्थेत पैशांचा खेळ सुरू राहतो. थोडक्यात सांगायचं तर हे दोन्ही कायदे आपल्या संपूर्ण व्यापाराचा आणि कॉमर्सचा पाया आहेत. तर मग पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमची कोणतीही वस्तू गाडी सर्व्हिसिंगला असेल किंवा दागिने कर्ज काढण्यासाठी कोणाच्या तरी ताब्यात द्याल, तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा की हा व्यवहार बेलमेंट आहे की प्लेज. कारण आता तुम्हाला यामागचा कायदा